मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मुक्ताबाईंची गोष्ट. महाराष्ट्रातील अनेक स्त्री संतांपैकी कमी वयात अध्यात्म शिकविणारी ज्ञानयोगिनी म्हणजे संत मुक्ताबाई. यांचा जन्म आपेगाव येथे झाला. अध्यात्माची थोर परंपरा असणाऱ्या कुटुंबात मुक्ताबाईचा जन्म झाला. महाराष्ट्रातील या थोर संत कवयित्री होत्या. या मुक्ताई नावाने ओळखल्या जात. रुक्मिणी व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. पैठण जवळील आपेगाव येथे हे कुटुंब राहत होते. विठ्ठल यांनी वेदांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचं मन प्रपंचात रमत नव्हतं. त्यांचं मन तीर्थाटनात गुंतलं होतं. सुरुवातीच्या काळात पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे संन्यास घेण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. पण पुत्रप्राप्तीशिवाय संन्यास कसा घेणार? पत्नीच्या संमतीशिवाय प्रपंचाचा त्याग कसा करणार? असा प्रश्न त्यांना पडला. अचानक विठ्ठलपंतांना पत्नीची रुक्मिणीबाई यांची परवानगी मिळाली आणि नेसत्या वस्त्रानिशी प्रातःकाळी विठ्ठलपंत तीर्थाटनास गेले. काशीला जाऊन श्रीपाद स्वामींकडून विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा घेतली. कामाच्या व्यवधानात नकळत पतीला परवानगी दिलेल्या रुक्मिणीबाईंची स्थिती अस्वस्थ झाली. त्यांना पश्चाताप झाला. पती परत यावा यासाठी त्या मनोभावे प्रार्थना करू लागल्या. एकदा श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत आळंदीला आले. आळंदीला त्यांची भेट रुक्मिणीबाईंशी झाली. रुक्मिणीबाईंचा सेवाभाव बघून ते प्रसन्न झाले. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे
आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय. प्रसन्न मनाने त्यांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. दुःखी कष्टी असलेल्या रुक्मिणीबाईंनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आपल्या पतीने संन्यास घेतला आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार? हे ऐकून श्रीपाद स्वामींना आश्चर्य वाटलं. आपला आशीर्वाद खरा ठरला नाही तर गाठीचं पुण्य व्यर्थ जाणार. त्यांना असं वाटलं. ते तडक काशीला गेले. आश्रमामध्ये रुक्मिणीबाईंचा पती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रमी परत जाण्यास सांगितलं आणि विठ्ठलपंत परत गृहस्थाश्रमी आले आणि पुढील 12 वर्षात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या 4 अपत्यांचा जन्म झाला. मुक्ताबाई यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, परंतु हा संन्यास त्यांनी खोटे बोलून घेतल्यामुळे त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमी पोचावे लागले. तेव्हा ही 4ही भावंड अतिशय लहान होती.
पुन्हा त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. संन्यास घेऊन गृहस्थाश्रम स्वीकारल्याने त्यावेळी आई वडिलांना वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे लोकनिंदेला त्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे त्यांना देहांत प्रायश्चित्त करण्याची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या साऱ्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं. प्रयाग क्षेत्री जाऊन मुक्ताच्या आई वडिलांनी देहत्याग केला. अवघ्या 4 वर्षांची मुक्ता आणि तिची सारी भावंड पोरकी झाली. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मुक्ताला काही समजही आली नव्हती. तिला तिच्या आई वडिलांचे प्रेमच मिळाले नाही. ज्या वयात लहान मुलांप्रमाणे खेळायचं, बागडायचं, त्या वयात मुक्ता अध्यात्माचे धडे गिरवू लागली. तिची 3 भावंड निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान तिचा अतिशय प्रेमाने सांभाळ करीत. खूप लहान वयात सारी भावंड ही अध्यात्माकडे वळली, आत्मसाधना करू लागली. आपल्या भावंडांची साधना पाहून मुक्ता देखील त्यात रस घेऊ लागली. मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. मुक्ताबाई ह्यांनी त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ ह्यांना आपले गुरु मानले. ज्ञानेश्वर आणि मुक्ता यांच्यात अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. मुक्ता देखील खूपच समजूतदार होती. अत्यंत कमी वयात सारी भावंड जबाबदारीने वागत असत. त्यांना कोणीही नव्हते. त्यामुळे त्या चौघात खूप जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. आई वडिलांचं कृपाछत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ करणारं कोणीही नव्हतं. त्या काळात आई वडिलांनी देहत्याग केल्यामुळे संन्याशाचे पोर म्हणून त्यांना लोकांनी वाळीत टाकलं होतं. इतक्या वाईट परिस्थितीत असतानाही सारी भावंड अध्यात्माकडे वळली. या बहीण भावांचे नातेसंबंध इतके उत्कट आणि एकरूपता साधणारे होते की सर्वांना त्यांचा हेवा वाटत असे. त्याचे केवळ बहीण भाऊ इतकेच नाते नसून त्यात गुरुभाव जपलेला होता. गुरु शिष्य परंपरा काय असते या भावंडांनी सांगितले. ज्ञान, विरक्ती, भक्ती आणि मुक्ती यांचे स्वरूप घेऊनच ही 4 भावंडे जन्माला आली. परंतु त्या काळात समाजाने वाळीत टाकल्यामुळे त्यांची खूप विटंबना झाली.
हे सारे भोग सोसत सहन करत या चारही भावंडांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला. खूप लहान वयात मुक्ताला घरची सारी जबाबदारी स्वीकारावी लागली. तिनेही ती तितक्याच समर्थपणे पार पाडली. आपल्या भावंडांची ती माऊली होती. त्यामुळे खेळण्या बागडण्याचं तिचं वय, पण ती मात्र गंभीर सोशिक बनली. ब्रह्मविद्येचे ती अध्ययन करू लागली. मुक्ताबाईच्या हातून विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव हे खूप मोठे तपस्वी होते, परंतु त्यांनी गुरु केले नसल्यामुळे त्यांना ईश्वर दर्शन झाले नव्हते. त्यामुळे ते ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासह काही शिष्य होते. चांगदेव सर्पाचा चाबूक करून वाघावर बसून आले होते. त्यांनी 1400 वर्ष तपस्या केली होती, परंतु गुरु नसल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती होणे कठीण होते. करिता ते ज्ञानेश्वरांची भेट घेण्यास आले होते. ही चारही भावंडे भिंतीवर बसून त्यांच्यासमोर स्वागतासाठी गेली. निर्जीव भिंत चालू लागली हा चमत्कार पाहून चांगदेवांचे गर्वहरण झाले. काही दिवस तिथेच त्यांचा मुक्काम होता. योगीराज चांगदेव हे भेटीस आल्यामुळे सर्व भावंड त्यांच्या तैनातीत होते. एके दिवशी मुक्ता न्हाणीघरात स्नान करण्यासाठी गेली होती. नेमके त्याच वेळी चांगदेव तिथे आले आणि त्यांनी मुक्ताला स्नान करताना नकळत पाहिले. त्यांना खूपच संकोच वाटला. चांगदेव आलेत ही चाहूल मुक्ताला लागली आणि ती म्हणाली, निघुरा मेला. असे म्हणल्याबरोबर चांगदेवांना खूपच शरम वाटू लागली. इतक्यात मुक्ता बाहेर आली. तेव्हा लगेच चांगदेवांनी तिची माफी मागितली. मला क्षमा करा, माझ्या हातून खूपच मोठी चूक घडली. मला लोकरीत पाळता आली नाही. माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे. असे म्हणत चांगदेव विनवणी करू लागले. तेव्हा वयाने खूप लहान असणारी परंतु दिव्य ज्ञान प्राप्त असणारी ही छोटीशी मुलगी चांगदेवांना म्हणाली, मी तुला निघुरा म्हणाले म्हणून माफी मागत आहेस का? अरे बाळा, मी त्यासाठी निघुरा नाही म्हणाले, तर तुझी देहबुद्धी अजूनही शाबूत आहे. तुला स्त्री देह आणि पुरुष देह कळतोय, पण दोन्ही देहांचा आत्मा एकच आहे हे अजूनही कळत नाही. म्हणजे अजूनही तू शारीरिक गोष्टीत अडकून पडला आहेस. म्हणूनच तू इतका सैरभैर आहेस. अतिउच्च ज्ञानाची पातळी गाठायची असेल तर तुला तू पांघरलेली अहंकाराची आणि अविधेची घोंगडी काढून टाकावी लागेल. तेव्हाच तुझा आत्मसुखाचा मार्ग मोकळा होईल. असा तरल आणि उत्कट संवाद मुक्ताबाईंनी योगी चांगदेव यांच्याशी साधला. त्याच वेळी चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षांचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षांची मुक्ताई
चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. छोट्या मुक्ताबाईच्या अलौकिक ज्ञानामुळे योगी चांगदेवांचा अहंकार चिरडला गेला. मुक्ताबाई यांना त्यांनी आपले गुरु मानले. त्यांच्या हातून विश्व उद्धाराचे कार्य घडले. चांगदेवांना मुक्ताबाईंनी त्यांनी लिहिलेल्या 65चा अर्थ उलगडून दाखवला. मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरिता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा हा त्या गावचा प्रमुख होता. तो या भावंडांचा द्वेष करत असे. त्याने कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली. कोणीही मुक्तास तवा दिला तर तुम्हाला जातीतून हाकलून दिले जाईल. हे मुक्ताईने ऐकले. ती परत आली. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी काय झाले ते ओळखले आणि योगविद्येने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. हे भाजून घे. मुक्ताईला आपल्या भावांची शक्ती माहिती होती आणि बरेचसे गोड आणि तिखट मिठाचे मांडे बनवले. ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजून झाले. त्यानंतर तिने ज्ञानदेवांना अग्नी थंड करण्यास सांगितले. मुक्ताईने तयार केलेले आणि ज्ञानदेवांच्या अग्नीवर भाजलेले ते मांडे. विसोबांनाही प्रश्न पडला होता की मुक्ता मांडे कसे शेकणार. मुक्ताईच्या घरी येऊन तिने मांडे कसे बनविले हे विसोबांनी पाहिले. हा चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घेतली. त्यावरून मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. त्यांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंडे संन्यस्त वृत्तीची होती, परंतु संवेदनशील होती. ज्ञानदेव तर अधिकच संवेदनशील होते. हळुवार मनाचे होते. सहनशक्ती व विरक्ती हे त्यांचे गुण कौतुकास्पद होते. या चारही भावंडांना अपमान, अवहेलना, पोरकेपणा, अंधकारमय भविष्य यासारख्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. अशाच एका प्रसंगी अपमान सहन न झाल्यामुळे ज्ञानदेव सिद्धबेटावरील त्यांच्या घरात जाऊन बसले. जगातील दुष्ट व खोट्या व्यवहाराचा त्यांना वीट आला होता. ताटी बंद करून त्यांनी स्वतःला कोंडून घेतले. रुसून बसलेल्या ज्ञानदेवाच्या मनाची बंदिस्त ताटी उघडण्याचं बळ होतं मुक्ताईत. ताटी म्हणजे मनाची कवाडं. ती जीवनातील एक अवस्था आहे ज्यातून ज्ञानेश्वर जात होते.
अतिरागामुळे ज्ञानदेव हे निराश होऊन स्वतःला बंद करून ठेवतात. तेव्हा त्यांच्या विवेकाला मुक्ताई जागृत करतात. सुरुवातीला त्या प्रेमाची विनंती करतात, पण ते येत नाहीत. आता मात्र मुक्ताबाई त्यांना सत्याचे भान करून देतात. या जगावर तू रागावू नकोस. तू साक्षात ज्ञान आहेस. तू साऱ्यांना नवी दृष्टी देऊ शकतोस. त्यामुळे राग विसर आणि प्रसन्न मनाने बाहेर या, असे त्या म्हणतात. विश्वातील प्रत्येक जीवावर प्रेम करणं, शांती हे संतांचं भांडवल आहे. भेदाभेद अमंगळ मानून समदृष्टी हवी. निंदा, स्तुती यांच्या पलीकडे संतत्वाला जायला हवं. जगावर रागावून कसं चालेल? आपली जीभ दातांखाली चावली गेली तर आपण रागाने आपले दात उपटून टाकत नाही. प्रत्येक प्रवृत्तीत कृती हवी. हे सारं तत्वज्ञान ती अधिकारवाणीने रुसलेल्या, रागावलेल्या ज्ञानाला सांगते. हे दोन घटक निराळे नाहीत. या अद्वैत बुद्धीने शांती धर्माच्या वाटेने जायला हवं. शांती परते नाही सुख. ज्ञानाची मनाची बंदिस्त ताटी उघडताना मुक्ताबाई यांचा मोकळा झालेला परमार्थिक अधिकार म्हणजे ताटीचे अभंग. जगातील तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावं म्हणून तर ज्ञानदेवांनी आपली ताटी बंद तर केली नसेल. नित्यमुक्त अवस्था अनुभवणाऱ्या मुक्ताबाईने ज्ञानाच्या मनाच्या बंदिस्त ताटे उघडताना एक अलौकिक उंची गाठली आहे. तिच्या चिंतनाची खोली विलक्षण आणि स्त्रीशक्ती, आदिमाया, दुर्गादेवी, कालीमाता दर्शन मुक्ताई माऊली होते. ज्ञानाची ताटी बंदिस्त राहिली तर अवघ्या विश्वाचं नुकसान होतं. हे जाणून मुक्ताबाई ज्ञानाच्या आत्मारामाला जाग करते. ज्ञानाचे देवरूप ओळखून शुद्ध जाणीवेने साकडं घालणारी मुक्ताबाई वंदनीय आहे. मुक्ताबाई यांच्या तत्वज्ञानामुळे ज्ञानदेवांच्या अंतरंगातील विश्वाच्या उद्धाराची तळमळ जागी झाली आणि ज्ञानाची ताटी उघडली गेली. तत्वज्ञानाची ऊब असलेले हे ताटीचे अभंग रसाळ आणि अर्थपूर्ण आहेत. लहानग्या मुक्ताबाईंनी एका अभंगात साक्षात पांडुरंग उभा केला आहे. संत या शब्दाचा पहिला उच्चार मुक्ताबाईंनी ताटीचे अभंगात केलेला दिसून येतो. श्रीकृष्णाने गीतोपदेश करून अर्जुनाला मोहमुक्त करून युद्धासाठी प्रवृत्त केले. तसेच मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना ताटी मुक्त करून जीवित कार्यासाठी प्रवृत्त केले. मुक्ताई ज्ञानदेवांची प्रेरक शक्ती होती. त्यामुळे कार्यप्रवृत्त झालेल्या ज्ञानेश्वरांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ताटीचे अभंग म्हणजे मुक्ताबाईंची बोधपर वाणी. या अमृतवाणीने ज्ञानेश्वर आपल्या मूळ स्वरूपाकडे गेले.
आणि अखंड शांतीत विसावले. रागाची तीव्रता कमी झाल्यावर अर्थातच विवेकाला जाग आली. आत्मस्वरूपाचं दर्शन झालं. ज्ञानाची जागृती झाली आणि जगाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने, ज्ञानामृताच्या वर्षावाने अवघ्या विश्वाला तृप्त केलं. ज्ञानदेवांच्या दिव्य स्पर्शामुळे, ज्ञानामुळे आणि प्रेमामुळे झालेल्या रेड्याला देखील ज्ञानदेवांनी वेद शिकविले. आत्मक्लेशामुळे ज्ञानदेव महाराज स्वतःला बंद करून ताटी लावून घेतलेली होती. मुक्ताबाईंनी खूप विनविण्या केल्या. त्या विनविण्या करीत असताना त्यांनी जे अभंग रचले ते ताटीचे अभंग असे म्हटले जाते. तिने ज्ञानेश्वरांना गहिनीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती आणि ज्ञानदेव यांच्याकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे, स्मरणातले जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. कोणी जरी आपल्यावर रागावले तरी त्याला समजावून त्याचा क्रोध शांत करावा. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तो मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताबाईंच्या शब्दांचे अभंग तयार झाले. ताटीचे दार उघडले त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. अलौकिक कार्याला त्यांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. आणि अत्यंत अर्थपूर्ण असे मुक्ताबाई यांच्या अभंगरचना आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या ध्येयाची आठवण करून देणारी त्यांची भगिनी म्हणजे आत्मज्ञानाची ज्योतच होती. अलौकिक आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला तो त्यांनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केला आहे. मुक्ताबाईंचे अभंग सर्वसामान्यांना गूढ वाटतात. लौकिक आणि अलौकिक पातळीवरील अनुभव यात त्यांनी सांगितले आहेत. मुंगीचे उडणे आपल्याला समजते, पण तिने सूर्याला गिळणं समजत नाही. या अशक्य गोष्टीची कल्पना मुक्ताबाई दिव्यत्व नजरेने करतात. मुक्ताबाईंची अभंगवाणी कमी असली तरी गुणवत्तेच्या दृष्टीने महान आहे. तिच्या अभंगातील निर्भीडपणा कौतुकास्पद आहे. भल्या भल्यांचा अभिमान घडविण्याचे सामर्थ्य तिच्या अभंगवाणीत आहे. मुक्ताबाईंनी दोन अहंकारी महापुरुषांच्या अधिकाराच्या अहंकाराचा निचरा केला. मुक्ताबाईने घडवलेला अजून एक चमत्कार म्हणजे नामदेव महाराजांचे गर्वहरण. नामदेव हे विठ्ठल भक्त. असेच एके दिवशी पंढरपुराहून नामदेव महाराज या चारही भावंडांची भेट घेण्यास आळंदी येथे आले. नामदेव महाराजांची भेट घेण्यासाठी सारी भावंड आतुर होती. त्यांची थोरवी खूप मोठी असल्याने आदरणीय मानत होते. सगळेजण
एकमेकांच्या समोर आले असता चारही भावंडांनी नामदेव महाराजांना खाली वाकून साष्टांग नमस्कार केला. नामदेव महाराज यांना थोडासा अहंकार झालेला होता. त्यामुळे नामदेवांनी आशीर्वाद दिला. आपला वडिलकीचा अधिकार आहे असे समजून त्यांनी त्या चौघा भावंडांना वंदन केले नाही. परंतु नामदेवांना यावेळी अहंकार झालेला होता. कारण नामदेव महाराज हे पंढरीला विठुराया देवळासमोरच राहत होते. नामदेव महाराजांचे मोठे नाव होते. इतके महत्व होते की पांडुरंग नामदेवांच्या कीर्तनात हजेरी लावित असे. त्यामुळे त्यांना अहंकार झालेला होता. त्या दिवशी या चौघा भावंडांना पाहून नामदेवांना अजूनच अहंकार प्राप्त झाला. अहंकार पाहून मुक्ताला आश्चर्य वाटले. मुक्ताबाई त्यांना म्हणाल्या, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला? मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. हे ऐकल्याबरोबर नामदेवांचा अहंकार गळून पडला आणि छोट्याशा मुक्ताईने त्यांना भानावर आणले. त्यावेळी गोरोबा काका उपस्थित होते. त्या काकांना मुक्ताई म्हणाली, म्हणे मुक्ताबाई भाजली की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. गुरुप्रमाणे ज्ञान सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार मोठा आहे. गुरु उपदेशाशिवाय गर्वहरण होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी मुक्ताबाईने गोरा कुंभार या अनुभवी संतांची निवड केली. अपार तळमळ पोटी असल्यामुळे नामदेवांचा उद्धार संतांनी करावा ही तिची प्रामाणिक इच्छा होती. विठूच्या सहवासात राहून आपण कोरे कसे, या प्रश्नाने नामदेव संतापले, अस्वस्थ झाले. अपमानित झालेले नामदेव विठ्ठलाच्या घरी गेले. मुक्ताबाईंचे कडक लक्ष्मीचे रूप बघून नामदेव हादरले. मुक्ताबाई जैसी सन कांडी केले देशोधडी. महान संत असं वर्णन नामदेव महाराज करतात. नामदेवांविषयी मुक्ताईच्या मनात अपार करुणा असल्यामुळे त्यांच्या उद्धाराचा ध्यास तिने घेतला. उद्धार संत सज्जनांनी करावा या हेतूने पांडुरंगाने संतांची व नामदेवांची भेट घडवून आणली आहे. नामदेवांना पावन केले पाहिजे ही तळमळ मुक्ताईला होती. परंतु त्यांचा उद्धार करायचा अधिकार गोरोबांचा असल्यामुळे ती म्हणते, धाडा बोलावणे गोरोबाला, म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. अखेरीस गर्वहरण करून त्यांना विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश मिळाला. पाषाणाची मूर्ती म्हणजे देव नाही हे नामदेवांना समजलं. विश्वास देव भरून राहील याचा साक्षात्कार त्यांना झाला. ते उन्मनी अवस्थेत गेले. नामदेवांच्या वृत्तीला ज्ञानाचं बळ मिळाल्यामुळे त्यांची भक्ती ज्ञानमय झाली. नामदेवांच्या या परिवर्तनात मुक्ताबाईंची भूमिका
फार महत्वाची आहे. आत्मज्ञानानं तर नामदेवांचा मुक्ताईविषयी भाव बदलला आणि ते मुक्ताबाईंबद्दल आदराने बोलू लागले. त्यांना मुक्ताबाई म्हणजे आदिमायेचा अवतार वाटला. मुक्ताबाईंनी नामदेव महाराजांना देखील आत्मसुखाचा मार्ग दाखवला, असे खुद्द नामदेवांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहून ठेवलेले आहे. ते म्हणतात, इतक्या लहान वयात साधना पाहून धन्य झालो आहे. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहेत. ज्ञानदेव विष्णूचा अवतार आहेत. सोपान ब्रह्माचा अवतार आहेत. मुक्ताबाई या आदिमाया आहेत. ही चारही भावंड म्हणजे परमेश्वराची प्रतीक आहेत. मुक्ताबाईंनी 2 अहंकारी महापुरुषांचा अहंकार मिटवला. मुक्ताबाईमुळे त्या दोघांच्याही जीवनात आत्मज्ञानाची ज्योत फुलली. तिचं तेज, सामर्थ्य आणि सडेतोड पण बाणेदार वृत्ती याने अनेक जण भारावून गेले. निवृत्तीनाथांनीही मुक्ताबाईबद्दल एकदा गौरवाचे उद्गार काढले. निवृत्ती हे वैराग्याचे महामेरू, तर मुक्ताबाई वैराग कुळाची स्वामिनी आहे. मुक्ताबाईच्या आध्यात्मिक अधिकाराची उंची समजल्यामुळे निवृत्तीनाथ आपल्या शंकांचे समाधान मुक्ताबाईंकडून करून घेत असत. पांडुरंगाची आरती गाणाऱ्या ज्ञानियांच्या राजाने मुक्ताबाई यांच्या अभंगाचा मोठेपणा ओळखून हे सारे अभंग उतरवून ठेवले. निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने, मुक्ताईची वचने ज्ञानदेवी. निवृत्तीनाथांनीही मुक्ताबाईंबद्दल अनेकदा गौरवाचे उद्गार काढले. निवृत्ती हा वैराग्याचा महामेरू. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतर निवृत्ती, सोपान, मुक्ताई उदासीन होऊन जातात. आपणही समाधी घ्यावी असे त्यांना वाटू लागते. हा विचार ते निवृत्तीनाथाकडे बोलून दाखवितात. आपलाही मार्ग आता मोकळा झाला. तिघांना आपल्या मृत्यूची वाट दिसू लागते. वर्षभरात तिघही आपली जीवनयात्रा संपवतात. ज्ञानदेवानंतर वर्षभरातच सोपानदेव सासवड येथे समाधी घेतात. त्यानंतर मुक्ताईसूत चांगदेव सुद्धा समाधीस्थ होतात. या विचाराने मुक्ताबाई खिन्न होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे निर्वाणापासूनच मुक्ताबाई उदासीन झाली होती. माऊली वाचून जीवनात राम नाही, हा तिचा भाव होता. नित्य ज्ञानेश्वर ही भावना असल्यामुळे त्यांच्या विना जीवन व्यर्थ हा तिचा विचार तिला उदासीन करत होता. माऊलींच्या समाधीनंतर दुःखी होणाऱ्या मुक्ताईची समजूत पांडुरंगाने काढली. देव म्हणे
तुझं येणे जाणे नाही अनुभवनी पाही जीवनमुक्ती, असं पांडुरंग तिला म्हणाला. संत ही पदवी अवघ्या 18व्या वर्षात भूषविणारी मुक्ताबाई ही खरंच महान संत आहे. मुक्ताबाईच्या जाण्याने देह आधी प्राण जावा अशी अवस्था असणारे निवृत्तीनाथ म्हणतात, नाशिवंत शरीर केले अविनाश, घडविला विलास अध्यात्माचा, अविट बोलणी आठवती मनी, आता त्रिभुवनी दिसेनात. आपले कार्य संपले, मार्ग आता मोकळा झाला, असे म्हणत त्यांच्या मनाची तळमळ होऊ लागते. एके दिवशी निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यात्रा करण्याकरता निघतात. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडते. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त होतात. साऱ्यांना चटका लावून मुक्ताबाई कायमची नाहीशी झाली. पण अभंग रूपाने मुक्ताबाई अजरामर झाली.